या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। राणा, तुला ते तुकादाचं कळलं का काय? काय? अरे त्याने ह्यावेळी टमाटो लावलं होतं, बरं यावर्षी टमाटोला भावच नाही। डोक्यात राग धरून अख्ख्या वावरात नांगर फिरून टाकलं होतं त्यानं। शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळत नाही हे रोजच झालंय, त्याला मी काय करू? अरे त्या अंजलीच्या विरोधात आपण वातावरण तापूया की आपल्याच मेहनतीच्या पिकावर असं कोण नांगरून टाकते होय? काय जाऊतो गुंडून नांगरलं, इलाजच नव्हता दुसरा। अहो पण म्हणून हे असं खचून जाण्यातही काही अर्थ नाहीये। अहो शेतकऱ्याच्या मेहनतीलाच काय अर्थ उरला नाही, त्याला काय करणार? नाही असं नाहीये, यावर काहीतरी उपाय असणारच ना। आपल्या गावातले तुकाराम दादा आहेत ना, त्यांनी यावेळेला शेतात टोमॅटो लावला, पण यावेळी टोमॅटोला काहीच भाव आला नाही म्हणून रागारागात त्यांनी त्यांचं अख्खं शेतच नांगरून टाकलं। आता हा प्रॉब्लेम फक्त तुकाराम दादांचा नाहीये, गावातल्या सगळ्या छोट्या शेतकऱ्यांचा। मी कोल्हापुरातल्या शेती विभागातल्या ऑफिसात फोन करतो, तू तिथल्या तज्ञांना जाऊन भेट। बाहेरच्या देशात आणि आपल्या देशात सुद्धा शेतीचे असे वेगवेगळे प्रयोग होतात, आपण फार मागे आहोत। आपण पण असं प्रगत तंत्रज्ञान आणलं पाहिजे। म्हणजे लई महाग असणार, आपल्याला परवडेल, पण इतर शेतकऱ्यांना परवडेल का? त्यासाठीच तर मार्गदर्शन घ्यायला जायचंय आपण। मी कलेक्टिव्ह फार्मिंग बद्दल वाचलं होतं। चालेल, हा उपाय पण चांगला आहे। सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पीक घेतलं तर उत्तमच आहे। या कलेक्टिव्ह फार्मिंगच्या नादाला लागून बरोबर उचलला नाही तर मला काय हे मान्य नाही, पण मी का माझी जमीन देऊ शकत नाही। काय झालं? अरे मळ्यात आबूसने डुकरांना डुशी मारली। हा थोडक्यात निभावले बघ। मला तर वाटते रानात धाडच पडले बघ त्यांची। तरी मी आपण तुम्हाला सांगत होतो रस्त्या बाहेर पडू नका म्हणून। अरे एक नाही ज्यादा आहे ती। राणादा माझ्या बी मळ्यात एक डुकार दिसलं। बरे बघा, तुम्ही घाबरू नका, आपण उद्या सकाळच्याला बघू काय करायचं ते। जरा जपून, लय बेकार जाते, राखणीला माणसं वाढवा। मीच तुमच्या अडीअडचणीला उभं राहणार आहे एवढं लक्षात ठेवा। आता संघर्ष पॅनेलची काडीपिटीच रानडुकराची होळी पेटवणार। अरे उठा उठा, आता बार काढलाच पाहिजे, नाहीतर वर्षभराची मेहनत जायची शेतकऱ्याची। पण ते शिकार करणं म्हणजे जरा राणादा, आता आपण काय हाऊस म्हणून करतोय वे? सगळ्यांची पिकं वाचवाय झाली तर आपल्याला बार काढायलाच लागणार। बापू उडवू देत की बार, आचारसंहितेत गावली तर बरंच आहे की। मी येणार। तू येऊन काय करणार आहेस तिथं? मला बघायचंय। लाडू, एवढं सोपं नसतंय। बंदूक घेऊन बसायला लागते तासन तास, आणि अंगावर आलं की नाही की नियम धरून मारायचं। अहो तुम्ही शिकार नाही करू शकत, बंदी आहे त्याला। राणा भाऊजी आणि समधी माणसं गावच्या भल्याचा विचार करायला। तुम्ही आता उगा सरपंच म्हणण्याआधी असलं काय निर्णय घेणं काय बरोबर नाही। आपण बंदुकीचं नाही, आपण वावड्याचं बार काढायचं, त्या सुरजाला नुसता डिवचायचा। आचारसंहितेत असा अडकितो की नाही तुम्ही बघाच नसतं। आमच्या खात्याच्या नियमानुसार जर असा उपद्रव होत असेल आणि त्याला काही पर्याय नसेल तर रितसर कारवाई करून वन खात्याचे कर्मचारी आणि शिकारी पाठवतो। शिकार करायचीच असेल तर वन खात्याकडनं माणसं पाठवता येतात, पण सध्या त्यांचे सगळे अधिकारी सुट्टीवर गेलेत। आता 1-2 दिवस तरी लागतील असं म्हणतात, ते येईतोवर आपण काहीच नाही करू शकत। ते बघा डुक्कर, त्याला मी पकडूनच राहणार। तुम्हाला जेवढा धक्का बसलाय ना तेवढाच मलाही बसलाय, पण तुम्ही नियमाच्या बाहेर जाऊन काही करू नये एवढंच वाटतंय मला। गावात फुल प्लॅनिंग चालू आहे, ते पप्प्या बी फुल तयारीत आहे, काही ना काही डाव साधणारच बघ। पप्प्या या सगळ्या प्रकरणात राजकीय फायदा उठवणारच, आणि ते नका असलं का नाही तर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे। बंदूक कुठे? आपण सगळी शिकारीला निघालोय, वरातीला नाही। तवा सगळं प्लॅनिंग प्रमाणेच व्हायला पाहिजे। बंदूक कुठे असेल की आतमध्ये? जाऊ बाई, अहो आम्ही सांगायलोय ना, आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय, विश्वास ठेवा जरा आमच्यावर। एवढं सांगूनही का ऐकत नाही कुणी? नाही, मी राणाजींना हे नाही करू देणार। राणाजी, अहो कुणी पकडलं तुम्हाला तर अटक होऊ शकते। आचारसंहितेचा नियम मोडताय तुम्ही।
अहो पण रानडुकर नाही मारलं तर काय होईल माहितीये का? फार तर फार तुमच्या सगळ्यांचं नुकसान होईल. त्या नुकसानाची भरपाई करता येईल. पण आता तुमच्यासाठी जर का यांनी रानडुक्कर मारलं ना तर माझा नवरा आणि दीर दोघही तुरुंगात जातील. हे माहितीये का तुम्हाला? समजा गाव एकीकडे आणि ह्या एकीकडे आहेत. समधीकडे तुमचे कायदे नियम चालत नसतात. नाही म्हटलं तरी तुम्ही चुकले असं बघा या टायमाला. गोदा का जे काय झालं ते लय वाईट झाले बघा. अव काल पत्रचं समजा गाव नावजत होतं अंजलताईसनी आणि आता एका दिवसात असं कसं व? खरं तर आपल्या अंजलताई अशा नाहीयेत व. राजकारणात असंच असतंय ग. लोकांच्या लय अपेक्षा असतात आपल्या नेत्याकडनं आणि त्यात अंजलताई सगळ्यांच्या विरोधात गेल्यात. त्यामुळे लोक तर लयच खवळलेत बघा. तो पप्प्या तर याचं सगळ्याचं भांडवलच करायला लागलाय. राजकारण बाई, अंजली अजून नवीन आहे ग. तिला अजून काही गोष्टी नाही कळत. अव नवीन आहेत म्हणून तर समजावून घ्यायला पाहिजे होतं साहेबांनी. समजा लोकांसमोर झापलं त्यासनी. अंजली त्यांच्या लई मनाला लागलं असेल बघा. अगं मनाला लागावं म्हणून नाही बोललं साहेब. अव पर कळत नसेल तर समजावून सांगायला पाहिजे होतं. तेच केलंय साहेबांनी. राजकारणात लोकांच्या मनाला ठेच लागल असं वागायचं नाही. कायम होय होय म्हणत गोड बोलायचं असतं असंच समजवलंय त्यांनी. अहो पण त्या लोकांना काय समजतंय? आता ती मनात राग घेऊन बसणार बघा. आणि तो पप्प्या तर समध्या गावात पेटवा पेटवी करायला लागलाय. ह्या समध्याचा अंदाज नाही अंजलीला. राजकारणाचा मार्ग एवढा सरळ नसतोय हे तिला ह्या अनुभवातनं हळूहळू कळल. एवढा चांगुलपणा चांगला नसतोय हे तिला जेव्हा समजल तेव्हाच राजकारण जमल तिला. होय व पर त्या पार एकट्या पडल्यात की. अशात आपण समजून घ्यायला पाहिजे त्यासनी. घ्यायचं की समजून. तिला काय अशीच कोपऱ्यात टाकायची आहे वय. अंजलताई अव राहू दे की मी करते की. करूया की मिळून. अगं अंजली जा तू आराम कर जा. आम्ही करतो इथली समधी कामं. तुम्हालाही मी नकोशी झालीये का? तुम्ही मला घालवून देताय. असं कसं बोलतेस तू? मग काय बोलू? तुम्हीच सांगा. सगळ्यांनाच माझं बोलणं चुकीचं वाटतंय. हे बघ असं काय नाही. तू उगाच काहीतरी मनात घेऊन बसू नकस. नाही गोदा, आज मला कळलंय वाटतंय तेवढं सोपं नाहीये सगळं. मला काहीच जमत नाही. एवढं चुकतंय का माझं? अगं साहेबांचं बोलणं एवढं मनावर घेऊन नकस. गावाचं राजकारण लोकांच्या भावना तुला समजाव्यात म्हणून बोललं साहेब. तू या गावाचीच आहेस. या गावाचं पुढारी पण तुलाच करायचं आहे. तेव्हा तुला हे समजायला पाहिजे का नाही? पण मी सगळं समजून घेतेच आहे ना. सगळ्यांच्या भल्यासाठी बोलले मी. होय पण लोकांची मन दुखवून चालत नाही. साहेबांनी एवढं वर्ष राजकारण केलं पण कधी कोणाचं मन दुखावलं नाही. आता नेमकं तुझ्याकडनं तेच झालं. म्हणूनच तर मी म्हणते मला काहीच जमत नाही. अगं जमत नसतं तर अख्खं गाव तुझ्या पाठी उभं राहिलं नसतं. पण आता सगळेच माझ्यावर चिडले. अगं आपला जो वाटतोय त्याच्यावरच माणसं चिडतात. सर त्या गजा पाटीलचं काय झालं? त्याचा शोध चालू आहे ईशा. त्या माणसाने आपल्या कंपनीची सिस्टीम पूर्णपणे बिघडवून ठेवली आहे. त्या माणसाला शिक्षा मिळाली पाहिजे सर. ईशा सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या नसतात. आपले प्रयत्न सुरू आहेत ना, सापडेल. तर अहो त्या राजेशनी आपल्याला एवढा मोठा धोका पत्करून त्या गजा पाटीलचं नाव सांगितलं. सर निदान त्या राजेशला तरी न्याय मिळाला पाहिजे. तुम्हाला कसं समजलं? काय विचारताय सा? आमचा राजा आमच्या विशीतल्या शेताच्या बांधावर येऊन ठेपला तरी शिर्के वाड्यावर तिची खबर होणार नाही असं होईल का? चला आता चला आमच्या संघ. दादासाहेब पण हे बघा पण बिन काय नाही. आम्ही तुम्हासनी घेतल्या बघार जाणार नाहीत. अहो महत्वाच्या गोष्टीवर बोलणी होतील पुण्याला. काय झाला या सगळ्या मटणाक फेसिला? याचा विष झाला. कुणी केलं मटण? दत्ता एक वाटी मटण याच्या घशात घाल. या जेवण अण्णा नाईकाच्या इब्रुतीचा प्रश्न होतो. ता मटण खराब झाला कसा?
त्याच्या घशात अख्खा मटाण उतरवतंय का नाही बघ. सगळीकडे शोधून दिलंय, सगळीकडे हाको मारलंय. निस्ता का पाठवलंय वाड्यावर मटण खाऊ? माझाच चुकला गो. नाही, मी माझ्या चिलात काय होऊ देऊच नाही. अण्णा समोर येऊक नको, मी जाते थैसर. अगो पण तू अण्णा काय करीत? गोळी घालीत ना, घालू देत. तू इथे कशी आलीस? ऑरेंज अंकल. गप बस. तुझी हिम्मत कशी झाली इथे यायची? तुला सांगितलं होतं ना यायचं नाही, ते बोलतात तुला कळत नाही का? सरिता, यानंतर या पुरीला अजिबात घरात घ्यायचं नाही. अरे तू बोलणार आहे काहीतरी. हे बघ, तुझा आणि माझा आता काही संबंध उरलेला नाहीये. अगो गॅरीने आणि ऑरेंज अंकलने मिळून मला घराबाहेर काढलंय. तुला गॅरीने सांगितलं ना सगळा प्लॅन. राधिका आल्याशिवाय, तिला भेटल्याशिवाय यायचं नाही. तू इथे काय करतेस शन्या? मला माझी चूक कळली राधिका. मी घरी आले होते दुपारीच, पण ऑरेंज अंकलने आणि गॅरीने मला सपोर्ट नाही केला आणि घराबाहेर ढकलून दिलं ग. हे बघ राधिका, तू ऑलरेडी मला 2 months चॅलेंज दिला होता. आता त्यातले काही फ्यू डेज बाकी आहेत, तेवढे मला पूर्ण करू दे प्लीज. आय बेग यू. हे बघ, मी हवं तर पदर पसरते तुझ्या पुढे प्लीज. तू का आणलास? हिचं असं म्हणणं आहे की या दोघांचं लग्न झालंय, त्यामुळे हिला यांच्याबरोबर राहायचंय. नाही, मला हिच्या सोबत राहायचं नाहीये. जर समजा तुम्हाला इथे राहायचं असेल तर इथल्या कुणालाही कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम झालेला मला चालणार नाही. आणि तसं जर समजा काही झालं ना, तर माझ्या इतकी वाईट बाई दुसरी कोणीही नसेल. स्वतःच्या बायकोचं मन मारून रंग खेळ. मी आपली बसले इथं आणि तू गाव फिरून आलेस की रंग खेळून. त्याचं काय? शीतलला जे करायला आवडेल ना ते करायला मी कधीच अडवणार नाही. तू रंग खेळ, मस्ती कर, मजा कर, काय करायचं ते कर. फक्त स्वतःची काळजी घे एवढंच. मी लई लकी आहे, कारण मला तुमच्यासारखा नवरा मिळालाय. चाळीत असताना गरबा वगैरे खेळायचो ना, तेव्हा एक गाणं होतं, आला ग बाई आला ग. तर त्यावेळेला हा बरोबर यायचा. मग माझ्या मैत्रिणी बरोबर चिडवायचा तो आला. अंजली ताई, ते प्रचाराच्या नादात लई कामं राहिल्यात बघा माझी. गावकऱ्यांचा राग मी समजू शकते, पण तुम्ही अंजली ताई, अहो तसं नाही. मला मळ्याला जायला उशीर होतोय, निघतो मी. चला रीता त्या. माझ्याकडून तुम्ही नकळतपणे दुखावला गेलात त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत मी या निवडणुकीतून माघार घेत आहे. आपली विश्वासू सौ अंजली रणविजय गायकवाड